रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यातील रुग्णालयाचं अद्याप उद्घाटन झालेलं नाही। 1999 मध्येच या रुग्णालयाचं काम पूर्ण झालंय आणि धक्कादायक बाब म्हणजे उद्घाटनाआधीच रुग्णालयाची एकदा दुरुस्तीही करावी लागलीये। मात्र या रुग्णालयाकडे लक्ष देण्याऐवजी जिल्हा आरोग्य अधीक्षकांनी आता 6 कोटी खर्चून नव्या हॉस्पिटलची तयारी सुरू केली आहे। 15 वर्षांपूर्वीच तयार असलेलं रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यातलं हे ग्रामीण रुग्णालय आजही प्रतीक्षेत आहे उद्घाटनाच्या। उद्घाटनाअभावी धूळ खात पडलेली ही इमारत हा निष्क्रिय प्रशासनाचा लाजिरवाणा पुरावा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातली आरोग्याची सुविधा मोठी चिंताजनक आहे। येथे एकही हॉस्पिटल नाही, फक्त एक ओपीडी आहे जिथे प्राथमिक उपचार होतात। जर रुग्णाची अवस्था गंभीर असेल तर त्याला येथून 80 किलोमीटर दूर असलेल्या रुग्णालयात न्यावं लागतं। येथील गावकरी हे रुग्णालय सुरू व्हावं म्हणून आता कोर्टाचीही पायरी चढलेत। हॉस्पिटल बनने के बाद कई तर्क दिए गए। पहले ये कहा गया कि हॉस्पिटल की इमारत सही तरीके से नहीं बनी है, जिसके बाद हॉस्पिटल की इमारत को फिर से पीडब्ल्यूडी विभाग ने दुरुस्त कराया। उसके बाद हॉस्पिटल की तरफ से तर्क किया गया कि उनके पास स्टाफ नहीं है, इसलिए वो हॉस्पिटल शुरू नहीं हो सकता। जब हॉस्पिटल के लिए स्टाफ अवेलेबल कराए गए तो तीसरा तर्क था कि ये हॉस्पिटल ग्रामीणों के पास से काफ़ी दूर है। येथील खिडक्या पहा, प्रत्येक खिडकी तुटलेली आहे। क्लास 1 ऑफिसर पासून नर्स पर्यंत राहण्याची सोयही येथे आहे, पण राहण्यासाठी आणि रुग्णालय सुरू करण्यासाठी कोणी नाही। भिंतीचे रंग उडाले आहेत, रुग्णालयाच्या बाजूला रान माजलं आहे, मुख्य गेटला गंज चढलाय, पण टाळं तसंच आहे। ते कधी उघडणार आणि येथील लोकांना आरोग्याच्या सुविधा कधी मिळणार याचं उत्तर कोणाकडेच नाही। मी मराठी लाईव्ह इंडियाची टीम जेव्हा येथे पोहोचली तेव्हा या हॉस्पिटल मागचं एक वेगळं सत्य बाहेर आलं। या भागात हॉस्पिटल व्हावं यासाठी सदाशिव पंदिरकर यांचे वडील आणि काका यांनी आपली 5 एकर जमीन दान दिली होती, ज्याची किंमत आज 5 कोटींपेक्षाही जास्त आहे। या जमिनीवरची ही रुग्णालयाची इमारत तयारही आहे। इमारतीच्या आतील टाइल्स आणि संगमरवरची चकाकी आजही कायम आहे, पण सरकार ढिम्म आहे। खरं तर हे रुग्णालय सुरू झालं तर 100हून अधिक गावांना फायदा होऊ शकतो, पण ते न चालू करण्यामागे कोणाचा फायदा आहे तेच येथील गावकऱ्यांना कळत नाहीये। आपण आरोग्याचा आता या ठिकाणी आपण पाहतो की जवळजवळ 80 ते 70 ते 80 किलोमीटर लोकांना दुसऱ्या तालुक्यात जाऊन सेवा घ्यायला लागते। या ठिकाणी औषधही उपलब्ध होत नाहीत आणि इतक्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असताना सुद्धा या इमारतीची प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पडझड झालेली आहे। त्याचं कारण म्हणजे हे वैद्यकीय अधीक्षक जे आहेत ते आणि इथले राजकारणी, त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचं नुकसान झालं आहे। इथे महिलांसाठी जे प्रश्न येतात त्याला तात्काळ इलाजाची गरज असते आणि ती तात्काळ इलाजाची गरज मंडणगडला बरी होऊ शकत नाही, उपाय होऊ शकत नाहीत, त्यामुळे कितीतरी महिलांना जीवाला सुद्धा मुकायची वेळ येते। केस पेपर बनवण्यासाठी काउंटर्स, इलेक्ट्रिक बोर्ड या सर्व गोष्टी खराब होत चालल्या आहेत। ज्या पंदिरकर परिवाराने आपली जमीन एका सामाजिक कारणासाठी सरकारला दान दिली त्या हेतूबद्दल खुद्द सरकारच अनास्था दाखवत असल्याने आता पंदिरकर परिवारानेही कंटाळून जमीन परत मागण्याचं ठरवलंय। समजा जरी नाही हे हॉस्पिटल चालू केलं तर माझी जागा मला परत हवी, कारण का आरोग्य सेवेसाठी जागा दिलेली आहे, तिचा दुरुपयोग होऊ नये याच्यासाठी मी जागा परत हॉस्पिटल शासनाकडे मागणारच। डॉक्टर्स आणि नर्ससाठी बनवलेल्या कॉलनीची दुरवस्था झाली आहे। 2005 मध्ये या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 1.5 लाखांहून जास्त पैसे खर्च झाल्याची नोंद आहे। आणि आमच्या इकडे जे सरकारी दवाखाने जे बांधले जाते ते 6 कोटीचं आहे। आत्ता जे बांधतात ते 6 कोटीचं आहे, पण त्याला कुठल्याही परवाची परमिशन नाही, कुठली त्यांनी ऑफिसची परमिशन त्यांनी घेतलेली नाही। येथील गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की येथून जवळच दुसऱ्या गावी एक नवं ग्रामीण रुग्णालय प्रस्तावित आहे। 6 कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहेत। यातला मलिदा खाता यावा म्हणूनच अगोदरच बांधून तयार असलेल्या या रुग्णालयाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जात आहे। सरकारी अधिकाऱ्यांना याबाबतीत विचारलं असता त्यांनी नेहमीप्रमाणेच उडवाउडवीची उत्तरं दिली। सध्या ती इमारत विनावापर पडूनच आहे आणि ग्रामस्थांची मागणी ज्या ठिकाणी बस स्टँड, तहसीलदार कार्यालय, सगळं बाजार वगैरे जवळ आहे असं जी प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा आहे त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावं अशी लोकांची मागणी आहे। त्यानुसार त्याप्रमाणे आता या ठिकाणी नव्याने बांधकाम करावं असं लोकांची अपेक्षा आहे।
जे रुग्णालय अद्याप सुरूही झालं नाही त्याला जुन्या रुग्णालयाचा दर्जा देण्याचं कटकारस्थान सरकारी यंत्रणेमार्फत रचलं जात आहे। या विरोधात गावकऱ्यांनी मुंबई हायकोर्टाकडे धाव घेतली आहे। आपल्याला न्याय मिळेल आणि येणाऱ्या पिढ्यांना तरी आरोग्याच्या सुविधांसाठी 80 किलोमीटर दूरची धावपळ करावी लागणार नाही, याच आशेवर ते आहेत। अभिषेक पांड्य, मी मराठी न्यूज, मंडणगड, रत्नागिरी।